लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावी झोपलेली असते आणि त्यावेळी तिला गाण्यांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे ती रूममधून बाहेर येते तर बाहेर सगळं घर छान फुग्यांनी सजवलेलं असतं आणि त्याच वेळी तिथे सिंधू आणि सावीचे मित्रमैत्रिणी येतात. त्यांनी प्राण्यांचे मुखवटे घातलेले असतात आणि सावीचा रुसवा दूर करण्यासाठी ते डान्स करायला गाणं गायला सुरुवात करतात. मात्र सावी गाल फुगवूनच बसलेली असते. तर दुसरीकडे विनूसुद्धा रुसून झोपी गेलेला असतो आणि त्यानंतर त्यालासुद्धा गाण्यांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे त्याला जाग येते आणि त्यावेळी तो समोर बघतो तर राघव आणि मधू प्राण्यांचे मुखवटे घालून त्याला हसवण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग ते सुद्धा विनूसाठी डान्स करायला गाणं गायला सुरुवात करतात. मात्र विनूसुद्धा खाली मान घालूनच बसलेला असतो. दोन्हीही घरी विनू आणि सावीचा रुसवा दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. मात्र याचा काही उपयोग होत नाही. सावीचा रुसवा दूर करण्यासाठी सिंधू तिला जमेल तेवढे प्रयत्न करते. मात्र सावी तोंड फुगवूनच उभी असते. तर दुसरीकडे राघव आणि मधूसोबत घरातील सर्वजण फुगे आणि खेळणी घेऊन विनूच्या रूममध्ये येतात. ते विनूला हसवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र विनू मोठ्याने ओरडतो आणि त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर इकडे सावीसुद्धा गाणं बंद करते आणि मोठ्यानेच हे सगळं काय चाललंय असं त्यांना प्रश्न विचारते. त्यामुळे तिचे मित्रमैत्रिणी घाबरतात. तर दुसरीकडे राघव विनूला समजावत असतो की तू माझ्यावर चिडला आहेस ना, ठीक आहे, मी तुझा रुसवा दूर करतो. मात्र तू या सगळ्यांसोबत असं बोलू नको, कारण हे सर्वजण इथे माझ्या सांगण्यावरून आले आहेत. मात्र विनू त्याला म्हणतो की बाबा, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, मला कोणासोबतही काही बोलायचं नाहीये, तुम्ही प्लीज इथून निघून जा. आणि विनूचं हे बोलणं ऐकून राघवला धक्का बसतो. तर दुसरीकडे सावीसुद्धा चिडलेली असते. त्यामुळे सिंधू तिला समजवण्याचा प्रयत्न करते. सावीचे मित्रमैत्रिणीसुद्धा तिला म्हणत असतात की अगं, तू रुसली आहेस ना, म्हणून आम्ही इथे आलो आहे तुला मनवण्यासाठी. सिंधूसुद्धा तिला सांगते की बघ, तुझे मित्रमैत्रिणी तुझ्यासाठी इथे आलेत आणि मी तुम्हा सगळ्यांसाठी चॉकलेटसुद्धा घेऊन आले आहे. मात्र सावी रागातच तिला विचारते की तुला कोणी सांगितलं त्यांना इथे बोलवायला. आणि सावीचं असं बोलणं ऐकून सिंधूला वाईट वाटतं आणि त्यानंतर ती सावीच्या मित्रमैत्रिणींना चॉकलेट देते आणि तेथून जायला सांगते. मात्र ते सिंधूला विचारतात की डॉक्टर काकू, सावीला नक्की काय झालं आहे. त्यावर सिंधूला घडलेला प्रसंग आठवतो आणि ती मनाशी म्हणते की राघव रत्नपारखी, तुम्ही माझ्या मुलीला दुखावलं आहे, मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. मात्र ती त्या मुलांना सांगते की मी सावीला अभ्यास करायला सांगितला, मात्र तिने अभ्यास केलाच नाही म्हणून मी तिच्यावर ओरडले. मात्र ते म्हणतात की सावी तर खूप हुशार आहे, तिने अभ्यास नाही केला तरी ती वर्गात पहिलीच येईल. मात्र सिंधू त्या मुलांना समजावते की प्रत्येकाने अभ्यास करायचा असतो, अभ्यास केल्याशिवाय वर्गात कोणीही पहिलं येत नाही. आणि त्यावरती मुलंसुद्धा हो म्हणतात. सिंधूला प्रॉमिस करतात की आम्ही सुद्धा अभ्यास करू आणि त्यानंतर तेथून निघून जातात. तर दुसरीकडे घरातील सर्वजण विनूला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र विनू कोणाचं काही ऐकूनच घेत नाही. राघवसुद्धा त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र विनू तर त्याच्याशी काही बोलतच नाही. त्यामुळे राजश्री राघवला शांत करते आणि मग ती विनूला म्हणते की तू मला सांग, तुला काय हवं आहे, आजी तुझं सगळं ऐकते ना. आणि त्यावर विनूसुद्धा हो म्हणतो. तर राजश्री त्याला विचारत असते की मी तुझ्यासाठी बदामाचा शिरा बनवून आणू का. मात्र विनू मोठ्यानेच नाही म्हणतो आणि तो राजश्रीला सांगतो की मला डॉक्टर काकू आणि सावी हव्या आहेत. आणि ते ऐकून राघव खूप चिडतो. तर दुसरीकडे सिंधू सावीचा रुसवा दूर करण्याचा प्रयत्न करत असते. ती सावीला विचारते की तुला काय हवं आहे मला सांग. आणि त्यावर सावी म्हणते की मला विनूकडे जायचं आहे. आणि विनूचं नाव ऐकताच सिंधू खूप चिडते. ती मोठ्याने सावीवर ओरडते आणि तिला म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, यापुढे या घरात विनूचं नाव घ्यायचं नाही. आणि त्यामुळे सावी खूप घाबरते आणि रडतच तेथून निघून जाते. त्यामुळे काय करावं हे सिंधूला सुचत नाही. तर दुसरीकडे विनूने डॉक्टर काकूंचं आणि सावीचं नाव घेतल्यामुळे राघवसुद्धा खूप चिडतो. तो म्हणतो की विनू, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का.
आणि तो सुद्धा रागातच तेथून निघून जातो। त्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटतं। तर विनू सगळ्यांना म्हणत असतो की बघितलं ना, बाबा माझ्यासोबत कसे वागतात ते आता पूर्वीसारखे नाही राहिले। जेव्हा मी आश्रमामध्ये होतो तेव्हा ते माझ्यासोबत चांगले वागायचे, मी उगाच इथे आलो। आणि त्याचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं। मात्र मधू आणि राजश्री त्याला समजावतात की विनू असं बोलू नको, सगळं काही ठीक होईल। त्यानंतर रात्री सावी झोपलेली असते तर सिंधू तिच्या जवळ जाते। मात्र सावी झोपेतही विनू आणि पोलीस काकांचंच नाव घेत असते आणि तिची अवस्था बघून सिंधूला खूप वाईट वाटते। तर दुसरीकडे राघव त्याचा सिंधूचा आणि अंकुरचा फोटो बघत असतो आणि त्यानंतर रागाच्या भरात तो फोटो फाडून टाकतो। त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते। ती राघवला विचारते की हे सगळं काय चाललंय तुझं। त्यावर राघव विषय बदलत म्हणतो की घरातील सगळ्यांना माहिती होतं की आज तुझा वाढदिवस आहे, मग तरीही तू सेलिब्रेशन करायला नकार का दिला। आपण उद्याच तुझ्या वाढदिवसाचा सेलिब्रेशन करू, तू मी आणि विनू कुठेतरी फिरायला जाऊ, तुझ्यासाठी छान केक सुद्धा ऑर्डर करतो। त्यावर राणी त्याला शांत करत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते। मात्र राघव तिला म्हणतो की मधू आता मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये, मला प्लीज झोपू दे। आणि तो रागातच तेथून निघून जातो आणि राघवचं असं वागणं बघून मधूला वाईट वाटतं। तर दुसरीकडे विनू सावीला कॉल करावा की नाही या गोष्टीचा विचार करत असतो आणि त्यानंतर तो सावीला कॉल करतो। मात्र तो कॉल कोणीही रिसीव करत नाही, कारण इकडे सावीला खूप ताप आलेला असतो। सिंधू तिच्या जवळच बसून तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते आणि मनाशी म्हणत असते की राघव, तुम्ही माझ्या मुलीला दुखावलं आहे, तुमच्यामुळे माझ्या मुलीची ही अवस्था झाली आहे, मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही। तर दुसरीकडे राघव सिंधूचा फोटो बघत असतो आणि त्याच वेळी सिंधू तिथे येते। तिला बघून राघवला खूप आनंद होतो। तर सिंधू त्याला म्हणत असते की राघव, मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत, मला तुम्ही हवे आहात, आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही। तर राघव सुद्धा तिला सांगत असतो की सिंधू, मी सुद्धा तुझ्याशिवाय नाही जगू शकत, मला तू हवी आहेस। आणि त्यानंतर ते दोघे प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात आणि त्याच वेळी राणी त्या ठिकाणी येते आणि ती मोठ्याने त्या दोघांवर ओरडते। मात्र हे फक्त राणीचं एक स्वप्न असतं। मात्र या स्वप्नामुळे ती खूपच घाबरलेली असते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राणी विनूला जेवण भरवत असते तर रत्नाकर त्याला घरातील प्रत्येकाचे जुने फोटो दाखवत असतो। त्याच वेळी अन्वी सुद्धा तिथे येते। राजश्री तिला नाश्ता देते। तर इकडे विनू ज्या अल्बममध्ये फोटो बघत असतो त्या अल्बममध्ये सिंधूचा देखील एक फोटो असतो आणि तो फोटो नेमका राणी बघते आणि ती विनूकडून तो अल्बम काढून घेते। मात्र त्या गडबडीमध्ये सिंधूचा फोटो खाली पडतो, त्यामुळे राणी खूप घाबरते, कारण तो फोटो विनूच उचलत असतो। मात्र विनू सिंधूचा फोटो बघणार इतक्यात राणी त्याच्या हातून तो फोटो काढून घेते। तर विनू रत्नाकरला विचारत असतो की आजोबा, आपल्याकडे फॅमिली फोटो नाहीये का। त्यावर रत्नाकर म्हणतो आहे ना, आणि तो विनूला एक फॅमिली फोटो दाखवतो। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विनूने त्या फॅमिली फोटोमध्ये सिंधूचा आणि सावीचा फोटो देखील ॲड केलेला असतो आणि त्यानंतर तो फोटो अन्वीला दाखवतो। त्यामुळे अन्वी मोठ्याने सिंधू मामी असं ओरडते। तर राजश्री तिला सांगत असते की या घरात सिंधूचं नाव घ्यायचं नाही। मात्र अन्वी तिला म्हणते की विनूने हा जो फोटो बनवला आहे त्यामध्ये जी बाई आहे ती सिंधू मामी आहे। आणि त्यानंतर सर्वजण तो फोटो बघतात तर विनू त्यांना सांगतो की हीच आहे माझी डॉक्टर काकू आणि तिची मुलगी सावी। आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो। तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।